नमस्कार मित्रांनो, गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असेल की आपला स्टे होता जेजुरीला आणि जेजुरीची सकाळ झाली. मग आपण तिथून निघलो पुढच्या प्रवासाला. तर पुढचा प्रवास कुठला आहे तो नक्की तुम्हाला पुढे कळेलच की कुठे आहे आपला नेक्स्ट स्टॉप. तर मित्रांनो, कसे आहेत सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मी आहे अक्षय सावंत आणि तुम्ही पाहतायत अक्षय सावंत व्लॉग. आणि फटाफट सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो गणपतीच्या दर्शन घेण्यासाठी. कुठला मंदिर आहे ते तुम्ही नक्की गेस करा. मी सगळा व्हिडिओ दाखवतोय. तर इथं दर्शन वगैरे झालं होतं, मग थांबलो होतो आणि इथंच आपल्याला भेटली श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची स्मारक आहे. तर कुठे आहे ती स्मारक नक्की तुम्ही गेस करा, कदाचित तुम्हाला माहीत देखील असेल. तर मित्रांनो, इथं आम्ही थोडा वेळ थांबलो, थोडंफार बघितलं, मग आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास होता आळंदीच्या प्रवासाला लागलो. तर पुण्यामधून एकदम खतरनाक ट्रॉफिक होती. तर फायनली पोहोचलो होतो आळंदीला. मग आळंदीला एवढी गर्दी होती की दर्शनासाठी 9 तास लागत होते, म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. गर्दी तर खूप होती कारण दिंड्या आल्या होत्या. तर मित्रांनो, खूप गर्दी होती, खूप. म्हणजे जर एखादा हरवला ना की तो हरवलाच, अशी कंडिशन होती. आणि एकतर इथं नेटवर्क नव्हतं, जामर लावले होते म्हणून आम्ही सोबतच सगळेजण चाललो होतो. तर पुढे जाऊन अजून जास्त गर्दी झाली ज्या नदीवर. एवढी गर्दी झाली की किती न किती लोक होती. तर तुम्ही पण बघू शकता की किती गर्दी होती. खूपच म्हणजे खूप गर्दी होती. तर इथून आम्ही पुढचा प्रवास होता. तर पुढचा प्रवास तुम्हाला कुठे आहे तो तुम्हाला माहीत पडेलच पुढे. तर मित्रांनो, फायनल पोहोचलो होतो आपण मांढर देवी देवस्थान येथे, म्हणजेच काळूबाई देवीच्या दर्शनासाठी. इथं काय एवढी गर्दी नव्हतीच काळूबाईच्या मंदिराच्या तिथे, पण आम्हाला झाला होता टाईम, कारण रस्त्याचं देखील घाट आहे, जो ते काम चालू आहे म्हणून खूप खराब रस्ता झाला होता. मग वेळच लागला, कारण आणि आमचा स्टे पण इथेच होता. रात्रीची नाईट आम्हाला इथंच झोपायचा होता. मग आम्ही घेतलं होतं लॉजवर. आणि थंडी तर एवढी होती की खूप म्हणजे खूप थंडी होती. या ठिकाणी जरा जास्तच थंडी होती, वरच्या भागावर असल्यामुळे जास्त थंडी होती. मग आम्ही डायरेक्ट दर्शनाला गेलो. मग दर्शन झाला आणि इथंच